हॅलो फ्रेंड्स, सुनीताज ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे तूप. तूप बनवण्यासाठी मी साय गोळा केलेली होती. ही साय मी आता रात्री गिरजायला लावली. थोडंसं दूध गरम करून दही जसं लावतो तशी हे बघू शकता आपण. आणि आता त्याच्यातली थोडीशी दही म्हणजे तीच साय घेऊन आपण आता त्याच्या मिक्सरमधून थोडंसं फिरवून काढणार आहे. त्याला थोडंसं पाणी टाकायचं, एक त्याला आपल्या अंदाजे अर्धा एक ग्लास, आणि त्याला फिरवून घेतल्यानंतर हे बघा आपली लोणी कशी वरती आलेली आहे, पूर्ण तरंगत आहे. आणि आता आपण हे हाताने किंवा चमचेच्या साह्याने आपण त्याला एका पातेल्यात काढायचं आहे. पातेलं थोडंसं मोठंच घ्यायचं, कारण छोट्या पातेल्यात घेतल्यानंतर छोट्या पातेल्यात लवकर असं म्हणजे तिथंच चमच्याने असं हलवत बसावं लागतं, आणि जर ते खाली गेलं उतू गेलं तर सगळं तूप जाईल आणि वरती जे फेसात असतं ते सगळं तूप खाली जातं, त्याच्यामुळं तूप जास्त निघत नाही आपलं. त्यासाठी थोडंसं मोठं घ्यायचं, कारण ते याला वरती येतं, त्याला लवकर बुडबुडे येतात. त्यामुळं हे बघा मी सगळी साय असं चमचेच्या साह्याने काढून घेते. आणि हे काढून घेतल्यानंतर लगेच हे टाकून नाही द्यायचं, कारण ह्याच्यातून आणखी लोणी निघतं. हे सगळं लोणी आधी आलेलं, पहिल्या वेळेस आलेलं सगळं काढून घ्यायचं, नंतर थोडंसं पाणी टाकून परत फिरवून परत काढून घ्यायचं. असं 2 वेळा करायचं. आता बघा मी सगळ्या दहीची म्हणजे त्या साईची लोणी करून घेतलेली आहे. हे बघा माझी एवढी लोणी झालेली आहे. आणि आता हे बारीक गॅसवरती ठेवायचं आपण. ते विरघळतं हे बघा. आणि आता बघा हे कसं झालेलं आहे. आणि तूप आपलं मी थोडंसं तुळशीची पाने टाकलेले आहे त्याच्यात, सुगंध चांगला येण्यासाठी तुळशीची पानं आणून मी टाकलेले आहे. आणि हे बघा त्याच्या बुडाला थोडं थोडं चिटकत होतं, म्हणजे काळसर होत होतं. जास्त आपल्याला काळं करायचं नाही, कारण तूप असं लालसर होतं जास्त, आणि बुडाला करपल्यासारखं असं त्याची दाणे रवाळ रवाळ असं खाली करपल्यागत येतं. त्याच्यामुळं थोडंसं मी अगोदर काढलेलं आहे हे बघा. आणि मी लगेच स्टीलच्या चाळणीनं स्टीलच्या डब्यामध्ये गाळून घेते. स्टीलच्या डब्यात म्हणते परत आहे का. आणि लगेच गाळून घ्यायचं. का घ्यायचं, कारण थोडं थंड झाल्यानंतर ते थोडंसं पातेल्याला राहतं कुठंतरी, म्हणून लगेच मी गाळून घेते. कारण जेवढं आपल्या पातेल्यात आहे तेवढं संपूर्ण येतं, अजिबात त्या पातेल्यात राहत नाही. कारण थोडं गार झालं की तूप जरा घट्ट होतं आणि साईडला इकडे इकडे चिटकतं. आपण थोडं थोडं गोळा केल्यानंतर ते चिटकलेलं जातं, काय फायदा आहे मग. त्याच्यासाठी मी थोडं गॅसहून काढलं की लगेच गाळून घेते. हे बघा एक 15 दिवसाच्या साईमध्ये आपण चांगलं एक पावशरच्या वरती मी तूप काढलेलं आहे. आपण साय काही घरात सहसा लोक जास्त साय खात नाहीत, कुणाला आवडत नाही. आपण टाकाऊपेक्षा एवढं चांगलं तूप बनवणार आहे. घरचं तुपात चांगले हे बघा. एक दिवस